नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत शालेय शिक्षणासोबतच नीट आणि IITची तयारी. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सतीश गोरे. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सतीश गोरे हे औरंगाबाद येथील ऑल इंडिया एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. एवढंच नव्हे तर हसत खेळत शिक्षण ही संकल्पना त्यांनी इरा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून राज्यभर सुरू केली आणि त्या संकल्पनेला आज मोठे यश देखील प्राप्त झालेले आहे. शालेय शिक्षणासोबतच नीट आणि IITचे मोफत कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा सरांनी संकल्प केलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा येत्या काळात मराठी मुलांना होणार आहे. आज सर आपल्याला शालेय शिक्षणासोबतच नीट आणि IITची तयारी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, सर्वात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजकालचं जे जग आहे ते स्पर्धा परीक्षांचं आहे आणि ग्रामीण भागातून जी मुलं शिक्षण घेतात ती मोस्टली मराठी मीडियम मधून घेतात. मग अशा मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये आणण्यासाठी अजून काय काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अगदी की आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 ते जास्त टक्केपेक्षा मराठी मीडियममध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. काही प्रमाणात सेमी इंग्रजीचा कल वाढतोय. त्या व्यतिरिक्त आत्ता नवीन पीक येतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं, इंग्रजी मीडियम शाळा घ्यायचं. आत्ता जर आपण बघितलं तर यामध्ये ज्यावेळेस 10वी नंतर आपल्याला शिक्षण कुठे घ्यायचं, 12वी नंतर शिक्षण कुठे घ्यायचं, म्हणजे आपण जर सायन्स साईडला जाणार असेल तर निश्चितच आपल्याला इंग्रजी मीडियम माध्यमाची तयारी करावी लागेल. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला 2 विषय तयारी करावे लागतील, गणित आणि सायन्स. हे 2 विषय तुम्हाला सायन्स म्हणजे जर तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ह्या 2 विषयाची आवश्यकता आहे. होतं आता सेमी जर आपण बघितलं तर सेमीमध्ये हे 2 विषय शिकवले जातात. पुढे आपण इंग्रजी माध्यम बघितलं सर्व विषय तेच होतात. ज्यावेळेस आता मराठी मीडियमच्या आपण विषयाची गोष्ट करतो तर त्यांना गणित हा विषय मराठी माध्यमातून शिकवला जातो. ठीक आहे, तिथे आकडेमोडे ही इंग्रजी असतात, पण बाकी सर्व पद्धती वगैरे समजून सांगण्याच्या पद्धती ह्या मराठी माध्यमाच्या असतात. पण मला नाही वाटत की यामुळे काही परिणाम पडत असेल. तुम्हाला कुठलंही उदाहरण कुठल्या भाषेत दिलं, मराठीत दिलं का इंग्रजीत दिलं, पण तुम्हाला ते सोडवता येत असेल तर 100% तुम्ही त्याचे कॅपेबल. नक्कीच. म्हणजे हा फरक नाही की तुम्ही मराठी मीडियमला आहात म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकलला जाऊ शकत नाही. जर रेशो बघितला तर इंग्रजी माध्यमपेक्षा मराठी माध्यमाचा मुलांचा टक्का जास्त आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जाण्याचा. सर्वात मोठं काय की सर्वात महत्त्वाचं काय की मुलांना आपल्याला भाषा शिकवायची का त्याला ज्ञान शिकवायचं. मग ज्ञान कुठल्या भाषेत घेतो हे महत्त्वाचं नाही आहे, त्याला आपण किती दर्जेदार ज्ञान देतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर मला कुठलीही गोष्ट शिकायची आणि ती जर माझ्या भाषेत मला भेटली तर ठीक, काही हरकत नाही ना. आपण एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जपान हा आपण म्हणतो की प्रगतशील देश आहे. तिथे इंग्रजी शिकवत नाही, त्यांच्या भाषेत शिकवतात. चायनामध्ये तुम्ही बघा त्यांची भाषा शिकवतात. मग आपण जर मराठी माध्यमात शिक्षण घेत असेल, अजिबात खंत वाटायची गरज नाही. फक्त आपल्या मुलांना आपण किती दर्जेदार शिक्षण देऊ शकतो, किती क्वालिटीचं शिक्षण देऊ शकतो आणि शिक्षण देण्याच्या पद्धती काय आहे ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिक्षण कोणत्या भाषेतून देतो हे नाही. मग जर असं झालं असतं तर उद्या सगळी मराठी मीडियम शाळा बंद केल्या असत्या आणि इंग्रजी माध्यम शाळा सुरू झाल्या असत्या. आज जर बघितलं तुम्ही, अजून एक सांगतो मला, कलेक्टर, कमिशनर ह्या ज्या काही एक्झाम असतात, UPSC, MPSC, ह्या ठिकाणी मराठी माध्यमाचे मुलं जास्त मला दिसतील. म्हणजे फरक मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही शिक्षणाच्या पद्धती बदलल्या पाहिजे. आम्हाला जे शिकवायचं आहे, आम्हाला जे ज्ञान द्यायचं आहे त्या भाषेतून ते ज्ञान द्यायचं. तिचं माध्यम कोणतंही असू द्या, इंग्रजी असू द्या किंवा मराठी असू द्या. जे ज्ञान मला मुलाला द्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला ज्ञान द्यायचं ते प्रॉपर गेलं आहे का, ते क्वालिटीचं गेलं आहे का, ते डिलिव्हर झालं आहे का, त्याला समजलं आहे काय. मग तो समजला तर विचार करू शकतो, तो लिहू शकतो. नक्कीच सर, पण सध्याचं जग जागतिकीकरणाचं आहे आणि सध्या इंग्लिश भाषा येणं हे गरजेचंच झालेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतं, कोणत्या मीडियममधून शिक्षण घेणं योग्य आहे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश की इंग्लिश मीडियम? ओके, चांगला प्रश्न म्हणजे त्या धर्तीपुढे विचारला आहे. मला वाटतं की कुठल्या माध्यमातून शिक्षण घेण्यापेक्षा तो शिक्षण काय घेतो अत्यंत महत्त्वाचं. जर मला एक तुम्हाला उदाहरण सांगायला आवडेल
की मला मोठ्यापणे पेंटर व्हायचं आहे, हं. चित्रकार मला व्हायचं आहे, हस्तकला मला व्हायचं, स्पोर्ट्समॅन व्हायचं, तर मी सायन्स घेतल्याने मला कितपत कामाला येईल, कितपत मला उपयोगाला येईल. ज्या मुलांना एक गोल तयार केला आहे की मला मेडिकलला इंजिनिअरिंगला जायचं आहे, त्या मुलांनी सायन्सवर भर द्यायला पाहिजे. मग जर सायन्स जर समजा आपल्याला इंग्रजी 10वी नंतर 11वी नंतर हे इंग्रजी माध्यमातून आहे, तर पूर्वी तुम्ही इंग्रजी माध्यम आणि किंवा सेमी इंग्रजी तुम्ही हे घेऊ शकतात. ज्या मुलांना UPSC MPSCचं टार्गेट आहे, त्या मुलांनी कुठल्याही माध्यमात गेलं तर काही फरक पडणार नाही. मराठी मीडियममध्ये जाऊ द्या, हिंदीत जाऊ द्या, इंग्रजी माध्यम होऊ द्या, काही फरक पडणार नाही. त्यानंतर आता पुढे आपल्याला अजून काय शिक्षण घ्यायचं, हां, फक्त इंजिनिअरिंग साईडच्या जेवढ्या काय असतील, आर्किटेक्ट असतील, पॉलिटेक्निक असतील, मेकॅनिकल असतील, यांनासाठी आपल्याला सायन्स आवश्यक आहे. मेडिकलसाठी आपल्याला सायन्स आवश्यक आहे. फार्मास्युटिकल जायला आपल्याला सायन्स आवश्यक आहेत. माध्यम निवडताना अजून एक गोष्ट आहे की तुम्ही माध्यम निवडताना त्या शाळेचा दर्जा कसा आहे. बरेचसे आता मी पालक बघितले, ग्रामीण भागात मी गेलो होतो, इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमात त्यांना शाळेत घातलं, पण त्या ठिकाणी बऱ्याच लेवलचे शिक्षक दर्जेदार नसल्यामुळे त्या मुलांना हवं तसं दर्जेदार शिक्षण इंग्रजी माध्यमातसुद्धा मिळत नाही. त्यामुळं म्हणून सांगतो की तुम्ही शिक्षण घेताना माध्यम निवडताना ती इन्स्टिट्यूशन किती मोठी आहे, किती चांगली आहे, त्या पद्धतीनं तुम्ही ती निवडा आणि मग तुम्ही माध्यम निवडा. नक्कीच सर, ही आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.